जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र। ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज। देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीचे इल्या जेवी। तुका म्हणे ऐसे झाली या वाचून, करणे तोषीण वाटतसे। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र। प्रस्तुत अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयाचे निआठवे। शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे। जिव्हेसे वक्तृत्व गोडपणे, अमृताते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षरांचे, भावाचे अवतरण। अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निढाय। तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता। जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपूज्य वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय नामदेवजी महाराज सारंगगुरुजी यांच्या या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि आमचे वैकुंठवासी गुरुवर्य बाबा प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले यांच्याही पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये गुरुवर्य सारंग महाराजांच्या 38व्या पुण्यस्मरणानिमित्तानं 37व्या पुण्यस्मरणानिमित्तानं हा पंचदनीय कीर्तन महोत्सव सुरू आहे। आणि आजची ही जागराची सेवा अभंग वेदांत धाटणीचा आणि हे तीर्थक्षेत्र असल्या कारणानं इथे अशी चिंतन व्हायलाच हवी, नाही का? इथे नाही अशी चिंतन झाली तर कुठे होणार? आणि तिकडे बाहेर तर अशी घेऊ शकत नाहीत आपण। खपला माल तर इथेच खपू शकतो। अभंग अतिशय गोड आहे जगद्गुरु तुकोबारायांचा। अमृतानं एक एक अक्षर भरलेलं आहे। एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत। सेवेसाठी घेतलेला अभंगाचं पहिलं चरण असं आहे। त्याचा प्रतिपाद्य विषय सांगण्याच्या अगोदर एक वाक्य एका मोठ्या महात्म्याचं मी तुम्हाला सांगतो। आळंदीमध्ये अतिशय मोठ्या महात्म्याचं एक वाक्य मी ऐकलं होतं की आळंदीत आलेल्या विद्यार्थ्याला जर कोणी विचारलं की बाबा रे तू इथे का आलास, तुला काय प्राप्त करायचंय, काय साध्य मिळवायचंय, कशासाठी तू इथे आलास, तर त्या विचारणाऱ्याला हे निक्षून सांगता आलं पाहिजे की जे सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे, जे देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित जो परमात्मा आहे, त्याला आत्मत्वाने जाणल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तियुक्त जे संतत्व जीवन आहे ते प्राप्त करण्यासाठी मी आळंदीला आलो आहे। आता हे शब्द पुढच्याला कळाले तर ठीक, नाहीतर तो डोक्यालाच हात लावून बसेल, म्हणेल इतका अवघड कशासाठी मिळवायला आला। आता हे चिंतन आजचं हे असंच होणार या पारिभाषिक शब्दामध्ये। तरी आमचे
साहेब म्हणाले थोडस लोकांनाही कळेल असं करा, प्रयत्न करतो. तसं बाहेर मी सोपच करत असतो कीर्तन, त्यांनाही माहिती आहे. पण आता थोडासा आनंद आम्हाला पण मिळायला हवा ना चिंतनाचा. आणि इथे जवळपास 10-15 कीर्तनकार आहेत. मला असं वाटलं ही सगळी आपली गँग इथे आज असेल, पण ती आज तिकडे गेली. कारण आज गुरुवर्य शांती ब्रह्मबाबांचा वाढदिवस आहे. बरेचसे मंडळी तिकडे गेली असावी. असो, अभंग अतिशय गोड आहे. जाणोनी नेणते करी माझे मन. जाणोनी म्हणजे काय? जाणोनी म्हणजे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला जो देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, नित्य शुद्ध बुद्ध आनंद घन आहे, निरतिशय व्यापक निर्विकल्प आहे, निराकार आहे, निरवयव आहे, जो अखंड आहे, अनंत आहे, अपार आहे, ओतप्रोत आहे, सबराभरीत आहे, ठोस आहे, केवल आहे, अव्यक्त आहे, अक्षर आहे, अनाथेय आहे, अशा त्या परमतत्वाला आत्मत्वाने जाणून माझं मन तुझ्या भक्तीची प्रेम खूण देऊन नेणत कर, असं पहिल्या चरणामध्ये म्हणतात. जर हे माझं मन नेणत केलंस देवा, तर मग मी या व्यवहारामध्ये वर्तन करत असताना खुशाल वर्तन करेल. कारण जर तुझ्या प्रेमाची खूण मला मिळाली तर या व्यवहारामध्ये वर्तन करताना माझं आत्मदृष्टीने काहीच बिघडणार नाही. त्या सरोवरामध्ये असणाऱ्या पद्मापत्राप्रमाणे मला हा व्यवहार आत्मदृष्टीने शिवणारच नाही. ही सुख दुःख, ही निंदास्तुती माझ्या स्वरूपापर्यंत येणार नाही. आणि मी मात्र आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी माझी स्थिती असेल. त्या समाधी अवस्थेत बसलेल्या योगी राजाला जसे बाहेरचे व्यवहार कळत नाही, तसं मी व्यवहारात असताना माझी चालती बोलती आणि फिरती समाधी असेल. मी पाहत असेल, मी बोलत असेल, मी ऐकत असेल, मी खात असेल. पश्यय शृण्वन् स्पृशय जिघ्रन् अश्नन् गच्छय स्वपय श्वसन प्रलपन विसर्जन गृह्णन उन्मिषण निन्मेषण अपि, या 13 क्रिया माझ्या देहाद्वारे होत असतील, परंतु आत्मदृष्टीने मात्र मी हे काहीच करणार नाही. त्या योगी राजाला जी समाधी प्राप्त झाली ती एकदेशीय स्थितस्थ आहे. पण माझी समाधी मात्र चालता बोलता फिरता या व्यवहारामध्ये असेल, कारण तुझ्या प्रेमाची खूण मला मिळाली. स्वप्नातून जागा झालेल्या त्या मनुष्याला जसा स्वप्नातला व्यवहार प्रतीतीला येत नाही, तसं मी व्यवहारात असताना माझ्या डोळ्यांनी हे जगत मला दिसलं तरी देखो नी न देखे, मी आत्मदृष्टीने काहीच पाहणार नाही. आणि जोपर्यंत ही अशी स्थिती माझी होणार नाही देवा, तोपर्यंत मी जे जे काही करीत आहे तो सगळा एक प्रकारे मला क्षीणच वाटत आहे. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून आणि करणे तो क्षीण वाटत असे, तो सगळा क्षीणच मला वाटत आहे. पण तुझ्या प्रेमाची खूण मिळाल्यानंतर मात्र मी त्या आनंदाने या व्यवहारामध्ये विचरण करेल आणि तो व्यवहार माझ्या आत्मस्वरूपाला जराही स्पर्श करणार नाही. जसं ते कमळाचं पान पाण्यामध्ये असूनच त्याला पाणी मात्र शिवत नाही, तसं मी व्यवहारामध्ये असून माझं अंतकरण मात्र अस्पर्शित अचुंबित आहे की नाही, अशा पद्धतीचं ते असेल. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण ते व्हिडिओ तुम्हाला मिळणारच पुन्हा. हाताला कळ लागेल विनाकारण, कारण तो होतोच ना व्हिडिओ, आहे की नाही. लक्ष देऊन ऐका, कारण तिकडे सगळं लक्ष जाईल. जेव्हा आपण ऐकत असतो ना, तेव्हा आपण जे चाळे करतो हातापायांचे, म्हणजे आपण श्रवणार्थी आहोत सगळे, तेव्हा प्राणशक्ती ही बरीचशी तिकडे त्या अवयवांकडे जात असते. आणि 100% प्राणशक्ती श्रवणाकडे लागत नाही, म्हणून तर बरचसं कळत नाही. मनुष्य म्हणतात बरचसं डोक्यावून गेलं. त्याचं कारण हे असतं, पूर्णपणे जसा संसार आपण प्राणपणाने करतो तसं प्राणपणाने आपण ऐकत नाही, त्यामुळे बरचसं आत जात नाही. आणि आजचं कीर्तन हे तर प्राणपणाने नाही,
प्राण देऊन ऐकावं लागेल, कारण विषय थोडा आजचा गंभीर आहे. तर ऐका मंडळी, म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही असं नाही. तुम्ही श्रोते आहात, जाणकार श्रोते आहात, भल्या भल्यांचं तुम्ही ऐकलेलं आहे. दुंडा महाराजांपासून इथे मोठमोठ्यांची चरण या भूमीला लागलेली आहेत. फार थोरा मोठ्यांचं ऐकत ऐकत तुम्ही इथे आलेला आहात. आणि नाईलाजाने तुम्हाला गावाकडे इच्छा नसली तरी कोणाचंही ऐकावं लागतं, पुढारी शब्दात आल्यापासून. तर मग आज ऐकायला तुम्ही उत्सुक आहात, तर मलाही वाटतं जरा आज काहीतरी बाबांच्या कृपेने सांगावं. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देवोनिया. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या अभंगावर काही शंका आहेत, त्या अनिवार्य चिंतनासाठी त्या घ्याव्या लागतात, तर त्या घेतो. या अभंगात जाणोनी नेणते करी माझे मन असं म्हणतात, म्हणजे तुला जाणून, आत्मत्वाने जाणून परत माझं मन नेणत कर, तुझी प्रेम खुण देवोनिया. मग उपनिषद अशी सांगतात, उपनिषद की ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, ब्रह्मविद आप्नोती परम. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होत असतो, परमात्म्याला जाणणारा परमात्माच होतो. मग एकदा परमात्मा झाल्यानंतर, त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नेणत होण्याची काय गरज आहे? एकदा जाणलं, जाणोनी, जाणणं म्हणजे त्या परमात्म्याला आत्मत्वाने जाणणं. लक्षात येतं? जर त्या परमात्म्याला आत्मत्वाने जाणल्यानंतर तुम्ही जाणणारे परमात्माच होता, त्याहून जर वेगळे राहतच नाही, तर मग परमात्मा स्वरूप ती सा काष्ठा सा परागती आहे. त्या पूर्ण स्थितीला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नेणत होण्याची काय गरज? तुम्ही प्राप्त झालाच त्या स्थितीला, आणि होतच असतो मनुष्य. ब्रह्माला जाणल्यानंतर ब्रह्मरूपच होत असतो. नदीने सागर जाणल्यानंतर ती नदी काय पुन्हा नदी रूपाने शिल्लक राहते का? तिचा सागरच होतो. ते लवण, ते मीठ सरोवराचा ठाव घेण्यासाठी गेलं, तर गेल्यानंतर ते सरोवर रूपच होतो. त्याच त्या मिठाच्या खड्याचा सरोवर होतो, तलाव होतो, है की नाही? त्या पद्धतीने ब्रह्माला जाणल्यानंतर जर मनुष्य ब्रह्म होत असेल, तर पुन्हा जाणल्यानंतर नेणं होण्याची काय गरज आहे? आणि का तुकोबार आहे तुम्ही नेणं होण्याची इच्छा व्यक्त करताय? गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा एक दृष्टांत पाठामध्ये द्यायचे की ब्रह्माला जाणल्यानंतर मनुष्य ब्रह्मच कसा होतो. म्हटले एक शेळी कळपातून चुकली, सगळा कळप घरी आला, पण ती रानामध्ये चुकली आणि उशिराने घरी आली 1-1.5 तासानंतर. आणि कळपात आल्यानंतर तिची जी मुलं होती, मैत्रिण्या होत्या, तिचे काही अजून सवंगडी असेल, त्या सगळ्यांना सांगायला लागली, मला रानात वाघ भेटला होता, समोर आला, मी त्याच्याबरोबर गप्पा मारल्या, पण त्याची हिंमत झाली नाही मला खाण्याची, आणि मी पुन्हा इथे कळपात आले. हे बाकीच्या लहान चिल्ल्या पिल्ल्यांनी ऐकून घेतलं, पण एक म्हातारी शेळी होती, तिची आजी, ती म्हटली, बाई तू जर वाघाला पाहिलं असतं आणि तो वाघ तुझ्या समोर असता, तर तू परत आली नसती. तू ज्या अर्थी वाघाला पाहून भेटून परत आली, त्या अर्थी तू वाघाला पाहिलं नाही, तू दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल आणि त्याला तू वाघ समजून बसले असतील. तू वाघाला भेटली असती तर परत आली नसतीस. वाघाला पाहिल्यानंतर वाघ शेळीला वाघ रूपच करून टाकतो. आपण सारिके तू यद्गत्वा न निवर्तन्ते परम गतीला ते प्राप्त. मग जर वाघाला पाहिल्यानंतर शेळी वाघ रूपच होते, तर परब्रह्माला पाहिल्यानंतर जर त्या परब्रह्माला जाणणारा परब्रह्म होत असेल, तर पुन्हा नेणं होण्याची काय गरज आहे? आणि जगद्गुरु तुम्ही तर मागणी करताय देवाकडे, जाणोनी नेणते. ही पहिली शंका. का जाणल्यानंतर पुन्हा नेणत होण्याची काय आवश्यकता आहे जीवनात? दुसरी अशी गोष्ट, जर नेणत होण्याची गरज असेलच असेल, तर नेणत झाल्याशिवाय जे जाणतेपण आहे, त्या जाणणेपणामध्ये काहीतरी तोटा असला पाहिजे. ऐकताय ना मंडळी? जर जाणल्यानंतर, त्या परमात्म्याला जाणल्यानंतर नेणतेपण येण्याची जर गरज असेल, तर फक्त जाणण्यामध्ये काहीतरी तोटा आहे, आणि म्हणून तर जाणल्यानंतरच नेणतेपण मला दे असं महाराज म्हणतात.
मग तो तोटा काय? फक्त जाणण्यामध्ये, त्या परमात्म्याला जाणण्यामध्ये तोटा काय? तो तोटा आम्हाला सांगा. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जाणल्यानंतरच, त्या परमात्म्याला जाणल्यानंतरच जे नेणतेपण आहे, ते नेणतेपण फक्त भगवंताच्या प्रेमाच्या खुणेनेच येऊ शकतं. दुसऱ्या अन्य साधनाने का बरं येऊ शकत नाही? दुसरी साधनं भरमसाठ पडलेली असताना तुम्ही मात्र तुझ्या प्रेमाची खूण देऊन माझं मन नेणतं कर असं देवाला म्हणतायत का? दुसरी साधने असताना तुम्ही हेच साधन का निवडलं? भक्ती प्रेमाचं का निवडलं? ही तिसरी शंका. आणि चौथी शंका अशी, देवाच्या प्रेम लक्षणा भक्तीने युक्त झालेल्या अंतकरणानंतर तो भक्त या व्यवहारामध्ये पद्मपत्राप्रमाणे कसा व्यवहार करतो, त्याची लक्षणं काय? अशा 4 प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल मंडळी, नेणतेपण जे आहे त्याचा विचार थोडा नंतर करू. जाणोनी नेणते करी माझे मन. ते नेणतेपण काय आहे? ती तर फार दूरची गोष्ट आहे. मुळात पहिलं जाणतेपणच अवघड आहे. त्या परमात्म्याला जाणणं इतकं सोपं नाहीये, अवघड बाब आहे. जाणतेपण जर सोपं असतं महाराज, त्या परमात्म्याला जाणणं जर सोपं असतं, तर एवढी मतांतर, एवढे धर्म, एवढे संप्रदाय, एवढ्या जाती आणि त्यांचे अभिनिवेश, आणि मग ही अराजकता, ही भांडणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात नरसंहार, हे असमाधान, हा रागद्वेष का निर्माण झाला असता? या सगळ्यांची उत्पत्ती त्या परमात्म्याच्या अपूर्ण जाणीवेमध्ये होते. त्या परमात्म्याला पूर्ण जाणलं नाही ह्या मंडळींनी, म्हणून ह्या अनेक धर्मांची आणि मतांची आणि संप्रदायांची निर्मिती झाली. बरेच जण गेले त्या परमतत्वाला जाणण्यासाठी, कारण त्याला जाणण्याशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये. सर्व सुखरूप असं असलेलं ते तत्व आहे, त्याला जाणल्याशिवाय मनुष्य सुखी होऊच शकत नाही. मग त्याला जाणण्यासाठी जी मंडळी निघाली, त्या मंडळींची ज्ञान चुकली, त्यांना पूर्ण ज्ञान झालं नाही. माऊली म्हणतात, चुकली ज्ञाने जेथ मिळो येती ते परब्रह्मनी. यांची ज्ञान चुकली. मग कोणाकोणाची चुकली? अहो, कित्येक जणांची चुकली. सांगू का एक एक जण? काहींना तो परमात्मा कळालाच नाही. ते म्हटले परमात्माच या जगाच्या पाठीवर नाही. ते म्हणाले शून्य म्हणजे परमतत्व आहे, परमात्माचा अभाव आहे, शून्यालाच ते परमात्मा म्हणाले. काही जण क्षणिक समजले त्या आत्म्याला, त्या परमात्म्याला. त्या परमात्म्याची एका क्षणी उत्पत्ती होते, एका क्षणी स्थिती, दुसऱ्या क्षणी नाश. असे काही आत्मख्याती मांडणारे क्षणिक विज्ञानवादी. काही जण म्हणाले तो परमात्मा जड आहे, ज्ञान नावाचा गुण त्यामध्ये उत्पन्न होतो. दुसरे म्हणाले तो परमात्मा प्रकृतीच्या अधीने, प्रकृतीने ठरवलं तर त्याला बंध आणि मोक्ष प्राप्त होतो. काहींनी त्याला चित जड ठरवलं, तो चितही आहे जडही आहे. काहींनी फक्त साकार समजलं आणि काहींनी फक्त निराकार समजलं. काहींनी या देहालाच ते परमतत्व समजलं, या हाडामासाच्या देहाला. काहींनी प्राणाला परमतत्व समजलं, काहींनी मनाला परमतत्व समजलं, काहींनी बुद्धीला परमतत्व समजलं, काहींनी विषयाद्वारे वृत्तीवर अभिव्यक्त झालेल्या सुखाला आणि सुषुप्तीतल्या त्या आनंदालाच परब्रह्म समजलं. काहींनी त्या परब्रह्म तत्वाला 7व्या आसमानात ठेवलं का तिथेच तो परमात्मा, दुसरीकडे कुठे नाही. काहींनी लोकांतरामध्ये त्याला ठेवलं, वैकुंठाला गेलं तरच तो परमात्मा आहे, कैलासाला गेलं तरच तो आहे, गोलोकामध्ये गेलं तरच तो आहे. काहींनी त्याला अणु समजलं आणि काहींनी त्याला व्यापक समजलं. पण ही सगळीच्या सगळी मतं चुकीची आहेत. यातली काही मतं ही नास्तिकवाद्यांची आहेत आणि काही आस्तिक आहेत, परंतु द्वैती आहेत. आणि ही सगळी मतं पोकळ आहेत, पोकळ. बहुतांची बहुत मते
त्या परमात्म्याला जाणण्यासाठी फार बडी बडी मंडळी गेली, पण ती मते पोकळ आहेत असं तुकोबाराय म्हणतात. त्या परमात्म्याला कोणी जाणू शकलं नाही अद्याप. सूर्य सगळ्यांचं प्रकाशन करतो. मंडळी, प्रकाशन करणे, जाणणे, ज्ञान होणे, पाहणे हे एकार्थवाची शब्द आहेत बरं का वेदांतामधले. बरोबर ना? प्रकाशित करणे म्हणजे जाणणे. सूर्य हा सगळ्यांना प्रकाशित करतो. सूर्य कोणा न पाहे, सगळ्यांना पाहतो की नाही सूर्य? पण आत्मा पाहिला आहे त्याने काय आत्म्याला पाहिलंय का? गगन व्यापिता ठाये एवढी वस्तू. सूर्याने सगळ्याला पाहिलं पण परमात्म्याला तो पाहू शकला नाही. गगनाने सगळ्याला व्यापलं, सगळीकडे गगन आहे. गगन म्हणजे पोकळी, अवकाश. या भिंतीत खिळा ठोकला जातो कारण आतमध्ये पोकळी आहे. या जमिनीला खड्डा पडला जातो कारण आत पोकळी आहे. पाण्यामध्ये हात जातो कारण त्यात पोकळी आहे. पोकळी, गगन, अवकाश सर्व ठिकाणी व्याप्त आहे आणि त्याने अनंत ब्रह्मांडाला व्यापलेले. पण ते आकाश परमात्म्याला व्यापू शकलं नाही कारण ते इतकं लहान आहे. त्या परमात्म्याच्या पायाजवळ ते लपंडाव खेळतं. नभ तुझ माझी खेळे लपी थपी, इतकं ते लहान आहे त्या परमात्म्याच्या समोर. म्हणून सूर्य त्या परमात्म्याला पाहू शकत नाही आणि गगनही त्याला व्यापू शकत नाही. म्हणाले मग अतिसूक्ष्म तत्व आहे अहंकार, जो कोणाला कळतच नाही, जो कोणाला दिसतच नाही, जो कोणाच्या जाणीवेत येतच नाही, तो कोणाला समजतच नाही. अहो, ज्याला झालाय अहंकार त्यालाच समजत नाही माझा अहंकार केवढा आहे. त्या अहंकाराला तरी परमात्मा कळाला असेल ना? म्हणाले नाही. माऊलीने खूप सुंदर वर्णन केलं अमृतानुभवात. देह हाडाची मोळी मी म्हणून पोटाळी, तो अहंकारो गाळी पदार्थ हा. देह हाडाच्या मोळीला मी म्हणून जो घट्ट बसलाय पकडून, का हा 3.5 हाताचा चिखलाचा गोळा म्हणजेच मी आहे असं ज्या अहंकाराने समजलंय त्याला हे व्यापक परमतत्व केव्हा कळायचं? म्हणून अहंकाराला हे परमतत्व कळलं नाही, परमात्मा कळाला नाही. म्हणाले मग बुद्धीला कळत असेल ना परमात्मा, कारण बुद्धी हे असं तत्व आहे, तिच्या समोर पदार्थ आला रे आला की ती बुद्धी त्या पदार्थाला जाणण्यासाठी सोकलेली आहे. बुद्धीचे कार्य आहे. बुद्धी समोर पदार्थ आला की ती पदार्थाला जाणण्यासाठी धडपड करते. बुद्धी बोध्य असो के नाही. पूर्वी आम्ही एसटीने प्रवास करायचो, आता कमी झाला तो, पण ते एसटीने प्रवास करत करत कीर्तनाला निघालो आणि चुकून जर एखादं म्हातारं ज्याला परमार्थाचा गंध नाही असं म्हातारं जर बाजूच्या सीटवर असेल का अख्ख्या प्रवासाचं वाटुळ झालंच म्हणून समजा. कारण ते म्हातारं गप बसायचं नाही, त्याला कुतूहल असायचं, ते सारखं आमच्याकडे पाहायचं आणि मग विचारायचं का रे बाळा तुझं नाव काय? आता बरं त्याच्या वयाचा आदर ठेवावा लागायचा. मग नाव सांगा, गाव कोणतं, गाव सांगा, नातलं ग कोणत्या कोणत्या गावची ते सांगा, शिक्षण किती झालं, आता कुठे आहे का नाही, मला अनुभव आहे का नाही सांगा. अहो अख्खा बायोडाटा विचारायचा आणि मग म्हणायचं लग्न झालं का तुझं. त्याच कारण मग हे माझ्या नंतर लक्षात यायला लागलं. मग 7-8 वेळा झाल्यानंतर का बरं विचारतात ते? मी बसल्या बसल्या त्या म्हाताऱ्याला त्यांनी नाव विचारायच्या आधीच मी सांगायचो बाबा माझं झाले मला 4 पोरे. काय उगाच प्रवास पुढचा बोर होण्यापेक्षा आपलं खोटं बोलायचं नसतं पण निघायचं तोंडात. त्याच कारण आहे
बुद्धीच्या समोर पदार्थ आला रे आला का बुद्धीला तो जाणून घेण्याचं कुतूहल आहे, ती सोकली आहे जाणण्यासाठी. पण ती बुद्धी सगळ्याला जाणते. पहा, शास्त्रज्ञांनी जे शोध लावले ते बुद्धीच्या जोरावर ना, त्यांना कुतूहल होतं या पदार्थामध्ये काय, म्हणून तर एवढे मोठे शोध लावले. पण त्या बुद्धीला हा परमात्मा कळाला नाही, कारण परमात्मा बुद्धीच्या मुळाशी, परमात्मा बुद्धीच्या मुळाशी, ती मुळाला शोधत नाही, ती आपल्या मुळाकडे जात नाही. ती फार फार तर खोडाच्या इथपर्यंत येते, त्याच्या पुढे फांद्या, त्याच्या उपफांद्या, पानं, फळं. एवढी बुद्धी बेकार कधी कधी आपली पानं आपली फुलं जाण्याची सोडून त्या झाडावर दुसरा कोणता वेल आला तर त्या वेलाची सुद्धा पानं फुलं मुसते. नाही कळत जाणण्या सोकली ती जाणण्यासाठी. याच काय चाललंय, नेहमी आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय. जरा आता हे काय लय अवघड होईल विषय म्हणून मी जरा मध्ये मध्ये हे नव्हतं ठरवलं बरं का. आता ते चेहरे समोर तसे आले की होत ते आपसुक होत. बुद्धी बोध्याला पाहण्यासाठी सोकली जाणण्यासाठी, पण ते एवढी वस्तू चुके ती परमात्म्याला जाणू शकत नाही. या दाजी मारा पुढे या, आमचा मुख्य श्रोता इकडे बर. बुद्धी बोध्या सोके परी ते एवढी वस्तू चुके, मना संकल्पनिके याही वरुनी. मन या परमात्म्याच्या बाबतीत संकल्पना करू शकत नाही, कारण मन म्हणजे काय, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे नि संगे जीवभाव दशा वस्तू. मन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बरं का. मन एक स्वतंत्र वस्तू नाही, कल्पना म्हणजेच मन. त्या मनाला परमात्मा कधीही कळणार नाही, कारण मनाच्या कल्पना जेव्हा पूर्णपणे संपतात तेव्हाच हे परमतत्व प्रगट होत असतं. ऐकताय ना तुम्ही. ही मंडळी जे आता उठतील, चालतील, बोलतील त्यांच्याकडे पाहू नका. तुम्ही ह्या विषयाशी एकरूप व्हा. तर झालंय काय, तुमच्या सगळ्यांच्या नजरा बहिर्मुख आहेत आणि माझीच अंतर्मुख आहे एकट्याची. परांच घाणी व्यतृणच स्वयंभू तस्मान परान पश्यती न अंतरात्मा. त्यामुळे आता कोणी जरी आलं आणि कोणी जरी उठलं तर त्याच्याकडे पाहू नका. मी जरी बरा नसेल दिसायला पण आता तुम्हाला काही पर्याय का दुसरा, तर विषयाशी एकरूप व्हा. विषय जरा अवघड आहे, आजचा विषय अवघड आहे, तरी मी जीव काढून प्रयत्न करतो गुरूंच्या कृपेने. अजून पूर्ण कृपा झाली नाही, येतील थोड्या वेळाने. तोपर्यंत ही पावनखिंड लढवतो. त्या परमतत्वाला सूर्य जाणू शकला नाही, गगन जाणू शकलं नाही, बुद्धी जाणू शकली नाही, मनही जाणू शकत नाही. कारण मन म्हणजे कल्पना आहे आणि परमतत्व पूर्णपणे कल्पना मावळल्यानंतर परमतत्व प्रगट होत असतं, तो परमात्मा प्रगट होतो. आणि जोपर्यंत मन आहे, कल्पना आहे, परमात्मा कल्पनेने युक्त असलेल्या मनाला किंवा कल्पनेनेच तो परमात्मा कळणार नाही. मनाची नखी न लगे आणि बुद्धीची दृष्टी न रिगे ते तर इंद्रिया किरजोगे काय होईल. जर मन आणि बुद्धीला तो परमात्मा कळत नाही ते इंद्रियाला काय कळणार. आगा सहस्र किरणाचे देखी जे तर चंद्रही लोपे किरटी ते तर खद्योदा काय हुटहुटी आपुलेनी तेज. त्याचा अर्थ सांगतो. सूर्याच्या केवळ 100 किरणाने चंद्र निस्तेज होतो. त्या चंद्राला सूर्य प्रकाशित करता येत नाही, तर तो खद्योत म्हणजे काजवा तो आपल्या प्रकाशाने सूर्याला काय प्रकाशित करेल बरं. त्याचा प्रकाशही काही तोंडाकडून नसतो, इतकासा तो प्रकाश, एवढासा त्याचा प्रकाश, आणि तो आपल्या प्रकाशाने टिमकीने सूर्याला प्रकाशित करेल का. मग जिथे मन आणि बुद्धीच पोचली नाही, त्या मन आणि बुद्धीचं नख सुद्धा पोचलं नाही त्या परमतत्वापर्यंत, तर ही शेमडी लेमडी इंद्रिय त्या परमात्म्याला काय जाणतील. सांगू एक ओवी. देह हाडाची पुढे काय विषयांच्या बरडी अखंड खासती तोंडी ते इंद्रिये हे गोडी न घेपतीही. या ओवीचा अर्थ सांगतो. इंद्रियाच्या ह्या विषयांच्या या बरड जमिनीवर अखंड तोंड घासत राहतात ही इंद्रिय, पण त्यांचं पोट भरत नाही.
बरड जमीन सगळ्यांना माहिती, आपण पठारावरली सगळी मंडळी आहोत. बरड जमिनीवर दगड धोंडे असतात, खूप दगड असतात आणि त्या दगडांमध्ये छोटी छोटी कुसळ किंवा छोटी छोटी गवतं उगवलेली असतात. त्या जनावराला भूक लागलेली असते आणि ते खायला जातं, पण ती दगड मध्ये येतात. ते आपल्या तोंडाने ती दगड बाजूला सारण्याचा प्रयत्न करतं आणि ती मोठी मोठी दगड नाकाने बाजूला सारताना, तोंडाने बाजूला सारताना ती रक्तभंबाळ होतात आणि त्या एवढीशा गवताने त्याचं काही पोट भरत नाही. त्याच पद्धतीने ही इंद्रिय विषयांच्या या बरड रानावर विषयांनी कधीच पोट भरत नाही, हे इंद्रियांना माहिती आहे. आतापर्यंत या इंद्रियाने विषयाद्वारे सुखी होण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप ते सुखी झालं नाही. उलट परिणाम अतीव दुःखाचा झाला. त्यांचं तेज गेलं, ती जरा अवस्थेला प्राप्त झाली, तरी सुद्धा ती इंद्रिय त्या विषयांमध्ये सुख शोधतात. ते इंद्रिय ही गोडी म्हणजे हे आत्मसुखाची गोडी न घेपतीही, त्यालाही तो परमात्मा कळणार नाही या इंद्रियांना. म्हणाले मग वाणीने त्याचं वर्णन करता येईल का? आणि जेणे ते जे वाचेसी वाच्य सुजे ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. त्या वाणीला सुद्धा ज्याचं तेज प्राप्त करून वाणी बोलायला लागलेली, ती वाणी आपल्या प्रकाशकाला कसे प्रकाशित करेल? म्हटले डोळ्यांनी तो परमात्मा दिसेल का? यत् चक्षुषा न पश्यन्ति ये न चक्षुंषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदम् उपासते. डोळ्यांनी परमतत्व कळणार नाही. डोळ्यांनी जे दिसतं तो परमात्मा नाही, डोळे ज्याच्यामुळे पाहतात तो परमात्मा आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. कानाने परमात्मा कळत नाही, कान ज्याला ऐकतात ते परमात्मा नाही, कान ज्याच्यामुळे ऐकतात तो परमात्मा आहे आणि तो आपला आत्मा आहे. वाणी ज्याचं वर्णन करते तो परमात्मा नाही. वाणी येन वाक बुध्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदम् उपासते. वाणी ज्याच्यामुळे बोलते तो परमात्मा आणि ते आपलं स्वरूप आहे. म्हटले मग कोणालाच नाही कळत का परमात्मा? भेद पुढे आला. भेद भेद म्हणाला मी त्या परमात्म्याला द्वैताद्वारे त्याचा ठाव काढील, तळ काढील आणि त्या भेदानं त्या अद्वैताच्या एक रसामध्ये बुडी मारली, पण त्याला काही तळ गवसला नाही. ते लाजला तो भेद. त्याला असं वाटलं आता हे काळं तोंड घेऊन वर जाण्यापेक्षा त्या एक रसामध्ये तद्रूप व्हावं. भेद लाजोनी आवडी एक रसी देत बुडी जो भोग नया ठाव काढी द्वैताचा जेथे. म्हणाले नाही, भेदाला पण नाही कळाला, प्रत्यक्ष प्रमाणाला. अरे प्रत्यक्ष प्रमाणाला परमात्मा का कळणार नाही? व्यक्त वस्तू जी असते ती प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होते, पण परमात्मा अव्यक्त आहे. अनुमान प्रमाणाला का कळत नाही? हेतूचा अभाव आहे. उपमान प्रमाणाला परमात्मा कळत नाही, कारण या परमात्म्याला जो दृष्टांत द्यायचा तत्सम या परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही. देऊ काशाची उपमा, देव काशाची उपमा देऊ काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा. तुला उपमा द्यावी असं तुझ्यासारखं दुसरं कोणी आहे का रे देवा? म्हणून उपमान प्रमाणाने हा परमात्मा कळत नाही. पुढे सांगू, शब्द प्रमाणाला हा परमात्मा विषय होत नाही, कारण हा स्वयंप्रकाशित आहे. म्हणून शब्द प्रमाणाने जड वस्तूंचं ज्ञान होतं, परमात्मा स्वयंप्रकाशित. संपाद्य भाव त्या परमात्मा स्वरूपामध्ये नाही, म्हणून अनुपलब्धी प्रमाण अर्थापत्ती प्रमाणाचा तो विषय नाही. आणि परमात्मा हा भावरूप आहे, म्हणून अनुपलब्धी प्रमाणाचा तो विषय होत नाही. चला हे प्रमाणांचं जास्त नको, विषय थोडा अवघड होईल म्हणून आपण सोप्याकडे येऊ. पण कोणत्याच प्रमाणाला हा विषय होत नाही. प्रमाणे अप्रमाण, प्रमाणाने शपथ घेऊन सांगितलं की आम्ही त्याला दाखवू शकत नाही, म्हणून प्रमाणाने प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही परमात्म्याला जाणू शकत नाही, म्हणून त्यांना प्रमाण ही नाव देण्यात आली. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आम्हाला तो कळणार नाही, म्हणून हे खरे बोलले म्हणून त्याला प्रमाण असं म्हटलं गेलं. प्रमाणालाही तो विषय होत नाही. ठीक आहे. मग आता सगळ्यात शेवटचं महाप्रमाण अनुभव. अनुभवाला तो परमात्मा कळेल की नाही बाबा सांगा?
कळेल? अनुभव प्रमाणाचा तो परमात्मा विषय होईल की नाही, शेवटचं प्रमाण आहे. तर माऊली म्हणतायत बाबा ऐका, अनुभवाला सुद्धा हा परमात्मा कळत नाही. तुम्हाला मी पटवून देतो, नाहीतर काठी आहे तुमच्या हातात. त्यांचा अधिकार आहे ना मला मारण्याचा, लहानपणापासून पाहिलंय त्यांनी. अनुभवालाही तो परमात्मा विषय होणार नाही. का? कारण अनुभवामध्ये त्रिपुटी असावी लागते. अनुभवक ज्याला अनुभव येतो तो, अनुभव्य ज्याचा अनुभव घ्यायचा तो, अनुभवकाला अनुभव्याचा जो येतो तो अनुभव. म्हणजे इकडे अनुभवक, मध्ये अनुभव आणि तिकडे अनुभव्य, ही त्रिपुटी असली तर एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो. इथे समजा गुळ आहे, कल्पना करा इथे नाही येतो. यांना असं वाटलंच नाही. हा गुळ तुम्ही खाल्ला, हा गुळ तुम्ही खाल्ला, तुम्हाला गोड लागला की नाही? गुळ गोड आहे हा तुमचा काय आहे? अनुभव आहे, बरोबर? त्या गुळाची गोडी चाखणारे अनुभवक तुम्ही आहात. अनुभवक, तुम्हाला आला ना तो अनुभव. आणि कशाचा अनुभव घेतला तुम्ही? गुळाचा घेतला. गुळाचा काय अनुभव घेतला? की गुळ हा गोड लागतो, हा त्याचा काय झाला? अनुभव. मग त्रिपुटी आली की नाही? गुळ चाखणारा एक, गुळ एक आणि गुळाचा अनुभव एक. महाराजांनी प्रमाण दिलं, जळ न खाती जळा. जळ जळालाच पिईल का? जळ न पित जळा, जळ जळाला पिणार नाही. वृक्ष आपुलिया फळा, वृक्ष आपल्या फळाला खाईल का? मग यांना खाण्यासाठी भोगता निराळा तेने गोडी निवडली. भोगता निराळा असावा लागतो, तेव्हा त्या वस्तूचा तो भोग घेऊ शकतो. म्हणजे भोगामध्ये, अनुभवामध्ये त्रिपुटी असावी लागते, बरोबर आहे? पण अशी त्रिपुटी परमात्म स्वरूपामध्ये नाही. अरे उलट त्रिपुटी जर बाजूला सारली तरच त्या परमतत्वाचा अनुभव येतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की मी ह्या त्रिपुटीला बाजूला सारून त्या श्रीहरीला डोळे भरून पाहिलं. तो हारे श्रीहरी पाहिला माऊली म्हणतायत त्या श्रीहरीला, त्या परमतत्वाला मी डोळे भरून पाहिलं. पण ह्या डोळ्यांनी नाही, पाहता पाहणे दुरी सारोनिया, म्हणजे ते परमतत्व होऊन राहणं म्हणजे त्याला पाहणं. मग आता जर ह्या त्रिपुटीला बाजूला सारलं, आणि अनुभवामध्ये तर त्रिपुटी असते, मग जिथे जिथे त्रिपुटी आहे तिथे तिथे परमतत्व नाही. परमतत्वामध्ये त्रिपुटी नाही, म्हणून परमतत्वाचा अनुभवही नाही. मग प्रमाण काही आहे का नाही माझ्या बोलण्याला? आहे ना. अनुभव ही थोटावला अनुभवपणे, अनुभव सुद्धा थोटावून गेला.
त्या परमात्म्याला पाहण्यामध्ये. विठ्ठल मग बघा, अनुभवही जिथे गळून पडतो त्या परमतत्वाला आपले किती किती जणांचं पाहत पाहत आलो आपण. आठवतंय का? कोणी कोणी पाहिलं नाही या परमतत्वाला. सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र नाही, हा पुढे बुद्धी, मन, इंद्रिय, भेद आणि अनुभव आणि ही प्रत्यक्ष आधी बाबा बरं चाललं होतं आतापर्यंत. आता इथून पुढे कीर्तन जर चांगलं झालं तर ते माझे प्रयत्न आणि मी कमी पडलो तर गुरुकृपा कमी पडली असं म्हणा. पण हे असं नाही बरं का मी विनोद करतोय, नाहीतर हे हा आदर्श पुढची पिढी घ्यायची. श्री गुरूंची कृपा म्हणजेच माऊलींची कृपा, आपल्या श्री गुरूंच्या कृपेचा ओघ निरंतर आपल्यावर होत असतो. पण आपणच त्या कृपेच्या बरसातीमध्ये जाड रेनकोट घालून आणि वर छत्री धरून गेलो तर एक थेंबही आतमध्ये जात. नाहीतर गुरुकृपेचा ओघ आता चालू नाही का? आता ही गुरुकृपेने युक्त असणारी मंडळीच आहेत नाही ते सगळे, ज्यांच्यावर वंदनीय पूजनीय सारंग बाबांची कृपा झालेलीच मंडळी येत नाही. आता एवढं वय झालं तरी अशी कशी टवटवीत येत आहे की नाही? अहो मागे अष्टदशामध्ये दशरथ भाऊंनी फेटा बांधला आणि चंद्यानी सॉरी माझा जोडीदार आहे बरं का, त्याच्यामुळे मी त्याला चंद्या म्हणतो. तो चन्ना आणि मी आम्ही दोघांनी मिळून फोटो काढला बाबांनी. ते फोटो इतके भारी, ते रुबाबदार मिशन, असा प्रफुल्लित चेहरा त्यांचा. आम्ही एका महिन्याच्या आत म्हणजे एका महिन्याने परत मला याने फोटो माहिती म्हणजे मी तर डिलीट केले. दिगंबर महाराज तुमच्याकडे फोटो आहेत का भाऊंचे? बाबांनी मागितले, कशात तरी लागत होते, तो मागितले माझे. तर मी चंदला म्हटलं अरे मी पण डिलीट केलेत. तो म्हटलं मी पण डिलीट केलेत. पण तुम्ही का डिलीट केले? मी करू द्या म्हटले, पण तुमची मेमरी तर जास्त आहे ना. मी म्हटलं अरे आपल्या दोघांपेक्षा आपलं म्हातारच भारी दिसायला लागलं. त्याचं कारण असं ही गुरुकृपा आहे की नाही? या गुरुकृपेचं बळ आहे ह्या वयामध्ये अजूनही असेच चमकतायत. ही शक्ती आहे, गुरूंची शक्ती. आणि त्यांनी सेवाही तशी केली. ती कृपा उगच मिळत नाही ना, ती अट्टहासाने मिळवावी लागते. आपल्या स्वतःच्या घरादाराकडे मंडळींनी पाहिलं नाही. आधी गुरूंचं घर बांधलं आणि हे पत्र्यात राहत होते. दिवसभर लोखंडाचं काम करायचं, रात्री गुरूंच्या जवळ जायचं. गुरूंचा संसार यांनी चालवला. मग अशा मंडळींवर कृपा नाही होणार तर मग आमच्या काही व्यावहारिक माणसांवर होईल का? विढल तुम्ही विषयापासून फार दूर नाही ना गेलात? कुठे होतो आपण सांगा मग, मला लक्षात आहे बरं का. हा, त्या परमतत्वाला सगळ्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला. बाबा अशी श्रोते पाहिजेत ना. जाणकार श्रोते जर पुढे असतील ना तर ते कीर्तनकाराचं भाग्य असतं की त्याला असे श्रोते मिळणं. म्हणजे तुम्ही जे मगासपासून ऐकताय जीवाचे कान करून, हे कीर्तनकाराचे कधी कधी भाग्य उदयाला येतं की त्याला असे श्रोते मिळतात जाणकार. आणि कधी कधी कीर्तनकाराचे उत्कट पापाचा फलभोग. तर आपण असं म्हणू नये, माऊलींनी तसं शिकवलं ना. पण आज मला आज सगळा मोंढ्याचाच माल आहे. तर मोंढ्याचा माल कळतो ना तुम्हाला? सगळा मोंढ्याचा माल मिळालाय मला. तर विषय जरा, कारण आम्हाला हे कुठे बाहेर सांगायला मिळत नाही, पण तरी मी सांगत असतो थोडंफार. कारण आमचे स्वामी महाराज म्हणायचे की अरे सांगून जर कळत नाही तर न सांगता केव्हा कळायचं? कळेल की आज थोडं कळेल, उद्या कळेल, पण सांगूनच कळेल ना. तर ऐका मंडळी, आपण हे पाहत होतो, जाणोनी या पदाचा अर्थ पाहत होतो. जाणोनी नेणं ते करी माझे मन. मुळात आधी जाणीव होणंच फार महाकठीण आहे. या परमात्म्याला कोणी जाणू शकलं नाही. मतांतर आपण पाहत आलो. नंतर आलो सूर्यालाही हा परमात्मा प्रकाशित करता आला नाही. सूर्य सर्वाप आहे पण आत्मा दावीला आहे.
सूर्याला हा परमात्मा दाखवता आला नाही, गगनाला नाही, इंद्रियाला नाही, आहे की नाही, प्रमाणांना नाही, भेदाला नाही, अनुभवाचाही हा विषय होत नाही. इथपर्यंत आपण आलो होतो, बरोबर. आता अनुभवालाही हा परमात्मा प्राप्त होत नाही. अनुभवही थोटावला अनुभवपणे, कारण अनुभवात त्रिपुटी असते आणि त्या त्रिपुटीचा परमात्मा स्वरूपामध्ये अत्यंत अभाव आहे. म्हणून अनुभवाला सुद्धा हा परमात्मा जाणता आला नाही. मग कोणी म्हणेल का हो सूर्याला हा परमात्मा कळत नाही, चंद्राला नाही, आकाशाला नाही, प्रमाणांना नाही, इंद्रियाला नाही, अहंकाराला नाही, बुद्धीला नाही, भेदाला नाही, अनुभवाला नाही, का बरं हा परमात्मा कोणालाच कळत नाही, कोणालाच त्याची जाणीव का होत नाही? त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे? अत्रायम पुरुषः स्वयं ज्योतिर्भवती. हा परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. म्हणून स्वयंप्रकाशित कोणाला म्हणतात तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो. एकाने जरी मला असं जवळ बोलवलं म्हणजे कसं तर मी लगेच विषय चेंज करेल, पण तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगतोय. चांगलं स्वयंप्रकाशित कशाला म्हणतात? त्याच्यासाठी दोन लक्षणं दिलेली आहेत. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. दोन हेतू. जे अवेद्य असतं आणि अपरोक्ष रूप असतं त्याला स्वयंप्रकाशित म्हणावं. अवेद्य म्हणजे काय? जे जाणण्याच्या कक्षेत येत नाही त्याला अवेद्य म्हणावं. वेद्य म्हणजे जाणणं. स्वर्गातले पदार्थ जे आहे, स्वर्गलोक वगैरे, ते अवेद्य आहेत. पण अपरोक्ष आहेत का? अपरोक्ष म्हणजे दूर आहेत. जे दूर नाही त्याला अपरोक्ष म्हणतात. मग ते अपरोक्ष आहेत का? नाही, अवेद्य आहे. घटपटादी जे पदार्थ आहेत ते अपरोक्ष आहेत, दिसतायत, पण अवेद्य नाही. असं एकच तत्व आहे की जे अवेद्य पण आहे आणि अपरोक्ष पण आहे. ते आहे परमात्म तत्व. तो आहे आपला आत्मा, की जो जाणला जात नाही पण इतका अपरोक्ष आहे का ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. स्वयंप्रकाशित आहे ते तत्व. त्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे अनुभव, ही प्रमाण, ही त्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली आहे. विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देती तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. है की नाही? त्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले. यदादितगतम तेजो जगत भासयते खिलम यश्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामक. आणि तो हाच उत्तम पुरुष आहे की ज्यानं सगळ्यांना प्रकाशित केले. म्हटले मग त्याला जर जाणताच येत नसेल, जाणीव जेत न रेगे विचार मागुता पाऊली नेगे तरकू आईनी नेगे अंगी जयाच्या, असं जर त्या परमात्म्याची स्थिती असेल, त्याला जर कशानेच जाणता येत नसेल तर त्याला शून्य म्हणा ना, त्याला नाही असं म्हणा ना. म्हणाले नाही. स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेया न तू असत्यया. याचा अर्थ असा होतो त्याला कोणीही जाणलं नाही तरी तो नाही असा नाही, तो आहे. कशा रूपाने? अरे आपल्या रूपाने. आपणच आहे तो परमात्मा. सांगा, तुमच्या सुषुप्ती अवस्थेत म्हणजे गाढ निद्रेमध्ये तुम्ही जेव्हा असतात, गाढ निद्रेत आणि समाधीत, समाधीचा अभ्यास नसेल कोणाला पण ध्यानाचा आहे ना, त्या ध्यानात समाधीत सुषुप्ती अवस्थेत द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नसते. पण तरीही तुम्ही असता की नाही? ते निर्विशेष सत सामान्य चैतन्य असतं की जे चैतन्य प्रकाशा वाचून प्रकाशक आहे, नियम्या वाचून स्वभावता नियामक आहे. आपल्या अन्य निरपेक्ष व्यापकपणाने ज्याने पोकळीला सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट करून ठेवलेला आहे. जो नादानेच ऐकला जाणारा नाद आहे, जी गोडीनेच चाखली जाणारी गोडी आहे, जो आनंदानेच उपभोगला जाणारा आनंद आहे. या सूर्या चंद्रादिकांना लाभलेलं स्वयंप्रकाशित तेज ते आहे. वैषयिक भोग्य सुखात अधिष्ठान भूत सुख म्हणजे ते आहे. विश्रांत या जगताचा अत्यंत अभावही ज्याच्यामध्ये बुडून गेला असं महाशून्य ते. आणि विश्रांतीलाही जिथे शांती प्राप्त झाली अशी महाविश्रांती ते. आणि ज्याचं साम्य फक्त त्याच्याशीच आहे, कारण याच्यासारखा दुसरा कोणी नाही. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला आत्मा आहे. आपणच आहोत ते परमतत्व. या अंतकरण उपाधीमुळे त्या परमतत्वावर आत्मा शब्दाचा आरोप आलाय मंडळी. जसं व्यापक आकाशाला घटाची उपाधी लागल्यामुळे व्यापक आकाशावर घटाकाश नावाचा आरोप आला, पण घट फोडला तर त्या घटाकाशाला काही महाकाश व्हावं लागतं का? तसं त्या व्यापक परमात्म्याला
या अंतकरण उपाधीमुळे आत्मा शब्दाचा आरोप आलाय, पण अंतकरणाचाच त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, म्हणून आत्मत्व शब्दाचा सुद्धा, आत्मा शब्दाचा सुद्धा अत्यंत अभाव आहे ते अखंड परमतत्व आहे. ओतप्रोत आहे, सबराभरीत आहे, ठोस आहे, आणि ते आपलं स्वरूप आहे. यालाच म्हणतात जाणणं, ते होऊन राहणं. तेच आहोत आपण. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, न च क्षोत्र जिव्हे, न च घ्राण नेत्रे, न च योम भूमीर, न तेजो न वायुर, चिदानंद रूपस. आपण मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, तेच परमतत्व आपण आहोत. तो हा रे श्रीहरी, आताच प्रमाण म्हटले ना महाराज, किंवा तो हा विठ्ठल, तोच हा आहे आणि हाच तो आहे. हे तो हा पण नाहीये, जे जो हाय सो हाय, है की नाही. ते आपले हे म्हणायचे प्रभू, आपले जय प्रभूजी, कुछ हुआ नाही. बघा, थोडं बारीक लक्ष द्या, अजून तिथपर्यंत आपण आलोय. तो परमात्मा आणि आत्मा एकच आहे, फक्त ही उपाधी मधले अंतकरण बाजूला फेकून दिलं ना, त्याचा बाध केला ना, की अखंड परमतत्व आहे. अहो, पण त्या परमतत्वाच्या समोर हे जगत दिसतंय ते, अरे हे मिथ्या जगत आहे, हे प्रतीतीला आलं म्हणून मिथ्या आहे, नाहीतर त्याचा अत्यंत अभावच आहे. ते जगत झालंच नाही. कुछ हुआ नहीं, होगा नहीं, होता नहीं, है नहीं, मैं केवल सचिदानंद पूर्ण आत्मा हूं, परब्रह्म, असे ते जय प्रभू म्हणायचे. आणि ती वस्तुस्थिती, ते परब्रह्म होऊन राहणं म्हणजेच त्या परमात्म्याला जाणणं आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीद्वारे त्या तत्वाला जाणायला गेलात, फसलात. डोळ्यांनी जे दिसतं ते परब्रह्म, आपला सगळा विषय झालेला आहे. डोळ्यांनी त्या परमतत्वाला पाहता येणार नाही, कानाने ऐकता येणार नाही, वाणीने वर्णन करता येणार नाही, अनुभवाने जाणता येणार नाही, प्रमाणाने जाणता येणार नाही. अरे तेच मी आणि मीच ते, अशा जाणीवेने होऊन राहणं. सांगा, डोळा सगळ्यांना पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहिल का? नाही पाहणार. तसं हे स्वरूप म्हणजेच जाणणे आहे. जाणणे, रूप असणं, हे त्याचं स्वरूप आहे आणि तेच आपण आहे. ते होऊन राहणं, त्यालाच म्हणतात जाणणे. जाणोनी, या अभंगातलं पहिलं चरण जाणोनी. आता मग ज्याने असं परमतत्व जाणलं, सगळ्या ह्या इंद्रियांना वगैरे मनाला बाजूला सारून ते परब्रह्म होऊन तो राहिला. आता जाणलं की नाही त्या परमतत्वाला सांगा. जाणलं ना, मग त्या जाणणाऱ्याला विचारावं. ऐका बरं का मंडळी, राहिलात ना तुम्ही, परब्रह्म होऊन राहिलात की नाही? बोला, हो की नाही? जोरात म्हणा की हो. ऐका नाही, परब्रह्म होऊन राहिलात खाली. आता मी तुम्हाला विचारतो, त्याचं अगदी मोकळ्या मनाने उत्तर द्या. आता तुम्ही ह्या मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला, या सगळ्यांना बाजूला सोडून ते परब्रह्म होऊन जे खाली तुम्ही राहिलात, हे त्याला, ते होऊन राहणं म्हणजे त्याला जाणणं आहे. आणि मी परब्रह्म आहे, ही तुमची आत्ताची जाणीव राहिली का गेली लगेच? ही जाणीव राहिली की नाही? जाणता ना मी, ती जाणीव आहे ना? हा, मग आता इथपर्यंत आलो ना, मग माऊली म्हणतात थोडं थांबा. आता तुम्हाला जी जाणीव राहिली ना, जाणीव का मीच ते परमतत्व आहे, याचा अर्थ तुम्हाला अजून ब्रह्मज्ञान, खरं ब्रह्मज्ञान झालेलं नाही. तुम्ही म्हणाल काय म्हणताय तुम्ही, आता जाणीव रूपानं आम्ही खाली राहिलो ना. म्हटले ऐका, यालाही जाणीव म्हणत नाही, आपण फसलोय. हे खरं ब्रह्मज्ञान नाही. खरं ब्रह्मज्ञान जर झालं ना, तर ते लगेच जात असतं आणि खोटं राहत असतं. थोडं सूक्ष्म आहे. खरा रुपया गाठीचा खर्चत असतोच आणि खोटा रुपया खर्चत नाही, तो गाठीलाच राहतो. काही प्रमाण आहे का? तैसे ज्ञाने अज्ञान गेले, बरोबर ना? गेलेच ना. तैसे ज्ञाने अज्ञान नेले, आपण वस्तू देऊनी गेले आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. जर मी ब्रह्म आहे, मीच तो परमात्मा आहे, या जाणीव जर तुमची गेली असती त्या अज्ञानाला घालून इकडे पहा, तर तुम्ही खरे परब्रह्म होऊन राहिला असतात. पण ती जाणीव राहिली, याचा अर्थ खरं तत्व अजून कळालेलं नाही. कारण माऊली म्हणतायत, ज्या अर्थी ही जाणीव राहिली, त्या अर्थी ती अविद्या आधी अन्यथा बोधाचं ग्रहण करत होती. मी देह आहे, देह संबंधी बायका मुलं माझे, ही जमीन जुमला माझा, हा भेद खरा आहे, हे जगत सत्य आहे, असं जे तुम्हाला आधी जाणवत होतं, ती अविद्याच होती. पण त्या अविद्येला तुम्ही मारलं ज्ञानाने, पण ती अविद्या पूर्ण मेली नाही.
ती अविद्या आधी अन्यथा बोधाचं ग्रहण करत होती. आता मेल्यानंतर ती यथार्थ बोधाचं ग्रहण करायला लागली. अन्यथा काय जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधा ते गिवसी आणि तेची निमालेनी उठी यथाबोधीसी. ती यथाबोधाने उठते. मी ब्रह्म आहे, मी ते तत्व आहे, मी परमतत्व आहे. जर याला उदाहरणं देतात माऊली काही, बघा ऐका काय उदाहरणं देतात माऊली. म्हणतायत ओहळ ओसरून गेला, ओहळ वाहून गेला, ओहळ गेल्यानंतर सुद्धा ओल रूपानं तो शिल्लक राहतो. कापूर पाण्यामध्ये चुरगळून विरघळून टाकला, कापूर संपला पाण्यात, पण सुगंध रूपाने शिल्लक आहे की नाही. अंगाला भस्म लावलं, परमाणू झडून जातात, पण पांडुरत्व रूपाने कांती राहते. माध्यान्ह काळी आपली छाया आपल्याला दिसत नाही, पण पायाखाली असते. तसा बोध अन्यथा बोधाचं सगळ्यांना जे अन्यथा रूप आहे त्या सगळ्यांना ग्रासून टाकतो आणि स्वरूपाच्या आकाराचा होऊन राहतो. तो अजून निवृत्त झाला नाही, तो अजून शिल्लक आहे. आणि यालाच आपण ब्रह्मज्ञान समजून बसतो आणि इथे फसतो आणि आपली पुढची पावलं थांबतात. याला माऊलीने बंद म्हटलेले. बंद प्रमाण दिली दोन, एक शिवसूत्रात्र प्रमाण दिले आणि एक गीतेतलं दिले की हे जे वाटतंय ना मी ब्रह्म मी परमात्मा होऊन राहिलोय, आता काय सुख आहे आणि काय ज्ञान आहे, तर याला शिवसूत्रामध्ये बंद म्हटलेले भगवान शंकरांनी. काय हे ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे सांगितले असे सदाशिवे, म्हणितले असे सदाशिवे, निगदिले असे सदाशिवे. शिवसूत्रामध्ये हे भगवान शंकरांनी सांगितले ज्ञानम बंधा हे सूत्र आहे. आणि दुसरं एक प्रमाण आहे वैकुंठीचे नेही सुजाने ज्ञानापाशी सत्वगुणे बांधीजे हे निरूपण बहु केले. आणि याचं निरूपण बहु केले कोणी? वैकुंठातल्या त्या महाविष्णूंनी आपल्या परमात्म्याने. कशात केले? गीतेत केले. तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाश कमनामय सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन छान. हे जे ज्ञान आहे ना, मी किती सुखी आहे, मी किती आनंदी आहे, हे ज्ञान मला प्राप्त झालं. अरे ही मी जिथे राहतो ना, ही लोक सगळी शेंबड्या लेंबड्या भोगामध्ये अडकलेली आहेत, ही माझी भाऊबंद जमिनीत अडकलेली आहेत. पण मी बघा, मी मात्र त्यातून विरक्त निघालो आणि मी हे ज्ञान प्राप्त केलं गुरूंजवळ आणि मी या ज्ञानाला प्राप्त झालो. आता काय हे आनंदाचे डोई आणि काय हा आनंद आहे, काय हे सुख आहे, या माझ्या इतर मित्रांना ते नाही. असं जे वाटणं ना, हाच बंद आहे. हे असं वाटणं ना, हा बंद आहे. तो बंद त्या सुखाने आणि ज्ञानाने बांधतो. मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे आणि मी इतरांपेक्षा आनंदी आहे. मी काय प्रफुल्लित राहतो. अरे यांच्या चेहऱ्या वाण आहे का? बघा हे चेहरे कसे झाले, पण माझा बघा टवटवीत आहे, मी किती हसतोय, मी किती गाय नाचे उड्या आपुल्याच. तुकोबारायांचं वेगळं आहे, ते अलीकडचं सांगतो थोडा. नवनवीन होतं ना वेदांतात असं. आणि मग ते असा मस्तीत येतो आणि त्याला वाटतं झालं माझं ज्ञान, आता मला ज्ञान झालं, ती कर्तव्यता झाली, संपला, आता मला काय मिळवायचं शिल्लक नाही. आणि मग ती प्रमाण पण समोर येतात. काम नाही झालो पाहिजे. ही अशी प्रमाण पुढे आली का आणखीन जोर येतो गाड्याला. हे याचं दुसरं तिसरं उदाहरण आहे तुमच्या समोर आहे. आणि मग तो भ्रमाचा भोपळा फुटतो. कधी फुटतो? जेव्हा अति दुःखाचा प्रसंग जीवनात येतो ना, तेव्हा त्या भ्रमाचा भोपळा फुटतो आणि मग कळतं की अरे बापरे, आपण अर्जुन त्यावेळी मागाच होता. मागच होतो आपण, बरंच आपण काहीतरी समजून बसलो होतो. आणि मग या जाणीवेमध्ये काही काहींचे जन्म निघून जातात. लक्षात घ्या, या बंधामध्ये लवकर येत नाही लक्षात. कधी कधी शब्दांचं फार आलोडन केलं की त्याला वाटायला लागतं मी ज्ञानी झालो. तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकविती प्रतीतीचे डोळे तैसे साचोकारे बोधा वेळे आती ना आणि होई जे ना. खूप शब्द, खूप ग्रंथ सोडवले की मग त्याला वाटायला लागतं आपण ज्ञानी झालो, आपण ब्रह्म झालो. कधी कधी या शब्द ज्ञानाच्या पुढे एक पाऊल जातो, परोक्ष ज्ञानी होतो. तो भरपूर परोक्ष ज्ञान जमा करतो. तिथेही भ्रम होण्याची शक्यता आहे. ऐकताय का तुम्ही? मुख्य श्रोते तिकडे पाहायला लागल्यावर कसं होणार? परोक्ष ज्ञान सुद्धा फसवतं कधी कधी. कसं फसवतं? जसं जसं परोक्ष ज्ञान वाढत जातं तसं तसं अपरोक्ष ज्ञानाचा भ्रम दृढ होत जातो.
मिळालेलं असतं परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे जे अंगावर घेतलं नाही, अंगावर घेतलं की अपरोक्ष ज्ञान. पण अंगावर न घेता जे ज्ञान मिळवलेलं आहे, परमात्मा असा आहे, जगत असं आहे, जगत आणि परमात्म्याच्या मध्ये संबंध असा काय, माया अशा स्वरूपाचे खूप खूप ज्ञान मिळवलं, अनेक ग्रंथ सोडवले. परोक्ष ज्ञान जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याला वाटायला लागतं की हे अपरोक्ष ज्ञानच आहे. तो भ्रम दृढ होत जातो. कधी कधी याच्याही पुढे मजल जाते, अपरोक्ष ज्ञानही होतं पण ते अदृढ असतं, ते राहत नाही. त्याला एक महाकारण देह असं, बरोबर का बाबा? महाकारण देह असं त्याला म्हटलं गेलेलं आहे नाथांनी. हे सगळं बंधाला कारणीभूत आहे आणि याने जन्म मरण चुकणार नाही. कारण सत्वगुण हा सदोदित राहत नाही, तो कमी जास्त होऊ शकतो. आपण एकच मनुष्य सतत सत्वगुणात राहत असतो का? संगतीवर अवलंबून आहे, त्याच्या साधनेवर अवलंबून आहे. साधनेत थोडा कमी पडला, संगती चुकली, पुन्हा तो रजगुणात येऊ शकतो, तिथून तमगुणात जाऊ शकतो, है की नाही? त्यालाच नंतर कळतं की बापरे, एवढा घसरलो मी, काय होतो मी आणि काय झालो, कोण होताच तो काय झाला, अशी स्थिती. हे घसरण्याची ही लक्षण आहे. म्हणून ही जी जाणीव आहे, आपला जो पहिला प्रश्न होता की जाणीवेनंतर नेणीवेची अपेक्षा जगद्गुरु का करतायत? जर जाणल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मएव भवती अशी स्थिती जर असेल तर तुकोबारा ही मागणी का करतायत की देवा, मला जाणीवेनंतरच नेणीवपणा दे, तुझ्या प्रेमाची खूण देऊन. त्या जाणीवेत काय तोटा आहे? तर त्या जाणीवेत हा तोटा आहे, आपण स्वतःला ब्रह्मनिष्ठ समजून बसतो, ब्रह्मरूप समजून बसतो आणि आपली हानी करून बसतो. जन्म मरण चुकत नाहीत मग. आणि म्हणून तुकोबारा विनंती करतायत, विठ्ठल विठ्ठल. निळोबारांचे एक सुंदर गवळण आहे, त्यामध्ये ही जाणीव सुद्धा आडफाटा घालते असं प्रमाण आहे. एक प्रमाण सांगतो. अरे नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या
तुकाराय म्हणतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा, तरी त्या नपवती व त्याच्या दारवंटा. त्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा ही साधनं जात नाही. परमपूज्य प्रातस्मरणीय राम सुखदाजी महाराजांचं एक वाक्य होतं, यदि साधनों से भगवान मिल जाते तो साधना बड़ी और भगवान छोटे हो जाते. म्हणून साधना मोठी नाही, या सगळ्या साधनांच्या खटपटा त्याच्या दरवाजापर्यंत पण पोचत नाही. जाणो जाता जाणीव घाली आडपाटा. ही जाणीव जी आहे, म्हणून ही जाणवणी पुन्हा नेणते असा शब्द टाकलाय. नुसती जाणीव कामाची नाही, जाणीवेनंतरची नेणीव येणं फार महत्वाचे. पण ही जाणीव जाता जात नाही. माऊली म्हणतात, याला माऊलींनी ऋणशेष असं नाव दिलेलं आहे आणि तुकोबारायांनी भ्रम असं नाव दिलेलं आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊन येदी भ्रम. तुकोबारायांनी भ्रम असं नाव दिलं आणि माऊलींनी वाचारून असं नाव दिलं. हे जात नाहीत. ह्या वाण्या मरून पुन्हा जिवंत होतात बोधरूपानं. या ऋणशेष वाचा या न फिटे मरोनिया. मग माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही कसं काय या बंधातून सुटलात, या जाणीवेतून सुटलात? माऊली म्हणतात, ते पाया पडून मी सोडविले. माझ्या गुरूंच्या पायी लागलो, सांभाळी लागलो, नतमस्तक झालो, त्यांच्या चरणावर हे डोकं ठेवलं की गुरुजी तुम्हीच इथपर्यंत आणलं मला. आमच्या बुद्धीने थोडी आम्ही इथपर्यंत येणार आहे. तुम्ही इथपर्यंत आणलं, आता इथून पुढे तुम्हीच करा. मग हा अहंकार त्या आपल्या गुरुजींच्या चरणी वाहिल्यानंतर तत्काळ तो साधक सहज अवस्थेला प्राप्त होतो. कारण या जाणीवेमध्ये अहंकार असतो, शेवटचा अहंकार सूक्ष्म, जो त्याचा त्यालाही दिसत नाही. आणि मग ते गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊनच हा अहंकार जात असतो, त्याला दुसरा पर्याय नाही. हे पाया पडून मी हा जो शब्द आहे ना, हे उपलक्षण आहे, नुसतं पाया पडून नाही. तर त्या उपलक्षण कशाच आहे? आणि तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. गुरुजींची सेवा करणं आहे की नाही, तनाने मनाने आणि तनु मनु जीवे आणि जीवाने. इथे धन का दिलं नाही बरं? आता हाच मधुकरी मागतोय, धन कुठून आणणार? पण त्याचा तसा अर्थ नाही, असाच आहे अर्थ. जीवाने म्हणजे तिथे धनाचं काय राहिलं? अरे जीव समर्पित केलाय गुरूंच्या चरणी. आणि असं ज्याने जीवाभावाने, महाराज डोळ्यासमोर एक उदाहरण येत आहे. आमचे तात्या स्वामींची इतकी सेवा केली, जीवाभावाने सेवा काय करणं असतं ना. म्हणजे गुरूंचा त्यांचा जीवभाव एक झाला होता. आनंद आश्रम स्वामी महाराजांची इतकी सेवा केली, तशा सेवेनीच ही जाणीव जात असते. दुसरं अस्तित्वातच नाही, काही दुसरा पर्यायच नाही, दुसरं साधनच नाही. इतका जीवभाव एकत्र झाला होता की स्वामी आता कधी पाणी प्यायला मागतील हे त्यांना कळायचं. ते बोलत असले बाबांबरोबर किंवा असे 3-4 जण की मधीच ते उठायचे. आता स्वामींना लगीला लागले असेल, ते हाक मारतील का लगेच ते उठता क्षणी तिकडून लगेच स्वामींच्या आतमधून हाक यायची. म्हणजे त्यांना आधी कळायचं 1 मिनिट की यांना आता पाणी लागणार आहे, यांना आता लगवीला आलेली, यांना आता भूक लागली, हे आधी कळायचं. इतका जीवभाव एकत्र. स्वामी त्यांना एकदा दिसले नाही, ते काशीला कुठेतरी गेले होते, तर ते रेल्वे स्टेशनवर गेले तर त्यांना जिकडे तिकडे स्वामीच दिसायचे. म्हणजे लाल पातळ घातलेली बाई दिसली की ते म्हणायचे आमचे स्वामीचे, तिच्या पाठीमागे जायचे. मग कळायचे स्वामींचा भगवा ड्रेस होता ना. म्हणजे इतका जीवभाव एकत्र जर झाला तरच ही जाणीव जाते. आम्ही प्रयत्न केला होता एकदा. बाबा एकदा म्हणजे खुर्चीत बसले होते, मला वाटलं यांना तहान लागली असेल. मी पाण्याचा ग्लास काढले, म्हटलं करू पाहू. मी म्हटलं पाणी प्यायचं बाबा? ते म्हटले नाही मला नको. आणि ते बोलता बोलता त्यांना वाटलं आपण कधी कधी ते विसरतात ना आपण काय मागितलं. ते म्हणले मी पाणी मागितलं होतं का? म्हणलं नाही. त्यांना मी समजूनच दिलं नाही तेव्हा. कारण मी हे पाठात ऐकलं होतं की त्यांचा जीवभाव एवढा एकत्र झाला होता. म्हटलं आपला झाला की नाही पाहू. अरे जीवभावचं सोडा, जीवभाव सोडा, त्याच्या पुढे सांगू का? आता खूप चिंतन केलं आपण, थोडस जरा विरंगुळ आपण. जीवभाव तर सोडा, ते काय या महान महान साधकांनी सेवा केल्यात आपल्या गुरूंच्या. आपले दशरथ भाऊ तोच प्रकार आहे. तात्या आणि दशरथ भाऊ एकच पठडी.
गुरूंची सेवा करण्याच्या बाबतीत. त्यांना स्वतःचं जीवन नसतं. साधकाला, मुमुक्षूला गुरु हाच त्याचा जीवभाव असतो. आम्ही पण कधी कधी सेवा करायचो, आम्हाला वाटतं आमचा लय जीवभाव आहे, पण नंतर नंतर कळायला लागलं आमच्या गुरूंचं शरीर म्हणजे आमचं प्रयोग करण्याचं ठिकाण आहे. नरहरी महाराज, मी, बालाजी महाराज, आमच्या तिघांचे दाढी करण्यात एवढे हात साफ झाले का आता तारखा जरी मिळाला नाही तरी पुंडलिकाच्या जवळ 2 दिवस जरी बसलो तरी महिना सुटेल. म्हणजे गुरूंचं शरीर ज्याला प्रयोग करण्याचं ठिकाण वाटतं तो काय पोचणार या पदावर. मला हे सांगायचे, ते जाणून नेणं, ते त्याच्यासाठी गुरूंचा जीव व्हावा लागतो साधकाला. आणि इकडे जो मुमुक्षू आहे तो गुरूंना सर्वस्व मानतो, ऐका बरं का, आणि भक्त आपल्या इष्टाला सर्वस्व मानतो. तुम्ही म्हणाल मग इष्ट आणि गुरु याच्यात फरक असेल ना? नाही. गुरुजीमध्ये, आपल्या गुरुमध्ये आणि देवामध्ये काहीच फरक नाहीये. मुमुक्षूचा गुरु हाच देव असतो आणि भक्ताचा देव हाच गुरु होत असतो. वाक्य परत एकदा बोलू का? बरं, म्हणजे काहींचे अजून प्रश्नचिन्ह आहे, परत वाक्य ऐका नीट. मुमुक्षूचा गुरु हाच देव असतो आणि भक्ताचा देव हाच गुरु होत असतो. म्हटले प्रमाण देतो ना. मुमुक्षूचा गुरु हाच देव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात तस्मै श्री. आणि इकडे भक्ताचा देव वा वा. म्हणून तिकडे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना शरण जातात आणि इकडे तुकोबाराय इष्टाला शरण जातात. या जाणीवेच्या उत्तुंग कक्षापर्यंत आल्यानंतरही हा जाणीवेचा अहंकार दुसऱ्या कोणत्याच साधनाने जात नाही. त्याला एकमेव साधन आहे आपल्या इष्टाची शरणागती, समर्पण. कारण त्याचं ते ब्रीद आहे, काय, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मला समर्पण आहे. कसं? तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग महोदधिका गांगरी गाले जैसे. आणि मग या जाणीवेच्या या अतिउच्च टोकावर आल्यानंतर त्या भक्ताला ही जाणीव सुद्धा त्याचं नेणिवेत रूपांतर करून घ्यायचं असेल, हा जाणीवेचा अहंकार घालवायचा असेल, तर त्या इष्टापतीस पूर्ण समर्पण की देवा तूच चित्त शुद्धी करत करत इथपर्यंत मला आणलं, तूच ज्ञान दिलं. अरे तुझ्या इच्छेमुळेच ही अद्वैताची वासना निर्माण झाली. ईश्वरात अनुग्रहात एव पुसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. हे पांडुरंगा, तुझ्या कृपेने इथपर्यंत आलो, आता तूच हे सगळं सांभाळून घे पुढे. असं होऊन जर तो नतमस्तक झाला भक्त, श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज तूच देवा आळी कर त्यांचे करीशी समाधान अभयाचे दान. तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना. आणि असं पूर्ण समर्पण त्या भक्ताने केलं रे केलं. तर असं समर्पण ज्या क्षणी होतं ना, त्या क्षणी तिकडून प्रेमाचा वर्षाव सुरू होतो, ती प्रेमाची खून प्राप्त होते. या युगपत घडणाऱ्या गोष्टी, समर्पण इकडे आणि तिकडे देवाने केलेली प्रेमाची बरसात. आणि त्याच प्रेमाच्या बरसातीनं, त्याच प्रेमाच्या खुणेनं प्रेम देवाचे हे देणे आणि देहभाव
न धरावी म्हणे शुद्धी देश कालाची. आणि मग ती प्रेमाची खूण प्राप्त होते आणि मग ह्या जाणीवेनंतर ती नेणीव प्राप्त होते, म्हणजे सहज स्थिती त्या भक्ताला प्राप्त होते. तो त्या सहज स्थितीमध्ये रममाण होतो आणि हे फक्त एकमेव त्या देवाच्या प्रेमाच्या खुणेनेच शक्य आहे. दुसऱ्या कोणत्याही साधनामध्ये हे बळ नाही. आणि म्हणून त्या आपल्या इष्टाकडे त्या प्रेमाची मागणी जगद्गुरु अभंगाच्या पहिल्या जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम गुण देऊनिया. पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मी कीर्तन सेवा समाप्त करणार आहे. लक्ष देऊन ऐका. आता ती प्रेमाची खूण कोणाकोणाला प्राप्त झाली? बऱ्याच जणांनी ती देवाकडून प्रेमाची खूण मिळवली. कोणी श्रवणाने मिळवली, कोणी कीर्तनाने मिळवली, कोणी पादसेवनाने, कोणी अर्चनाने, कोणी दास्यत्वाने, कोणी आत्मनिवेदनाने. श्रवणे कीर्तने सनकाधिक जाण परमभक्त झाली ते विश्रांती याचता सकळा जीवी जीवन कळा श्री पादसेवने अक्रूर प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन दास्यत्व निकट हनुमंते म्हणून देखील बळिया आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण वरद चंद्राग व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकाधिक अनेक पुंडलिक शिरोमणी शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षितीचे अंगे ठसावले उद्धव यादव आणि ते गोपाळ गोपिकांचा मेळ ब्रह्मरूप अनंत भक्त राशी तरिले वानर ज्ञानदेवा घर. या सगळ्या भक्तांनी त्याच्याकडून ती प्रेम खूण घेतली ओढून बळजबरीनं, है की नाही, द्यावी लागली त्याला. पण सांगू का, या अभंगात सगळ्यांचं वर्णन जरी झालं तरी या सगळ्यांचा कुतूहलाचा विषय म्हणजे आमची जनाई. त्या सगळ्यांनी प्रेमाने मागून घेतलं, पण आमच्या जनांनी भांडून घेतली ती प्रेम लक्षणाबद्दल. 2 असे संत होऊन गेले आपल्या वारकरी संप्रदायात. एक हट्टी भक्त आणि त्यांची शिष्य असणारी आमच्या भांडखोर जनाई. म्हणजे त्या जनाई फक्त देवाशीच भांडायच्या. हट्टी भक्त म्हणजे नामदेव महाराज जर भजन करीत असले, खूप भजन करायचे आणि मग देव थोड्या वेळाने यायचा. ते दमून दमून बसले का घामाच्या धारा लागलेल्या असायच्या. मग देव प्रगट व्हायचा आणि आपल्या शेलेने त्यांचं तोंड पुसायचा. नामदेव महाराजच्या बाजूला, हो आता आला होय, दमलो की मी, म्हटले थकलो मी, आता इतकं उशीर करत असतात का? आणि मग नामदेव राहायला देव म्हणायचे, अरे मला दुसरेही भक्त आहे त्यांच्याकडे जाऊ लाग. हट्टी भक्त हट्टाने त्याला आणायचे. आणि आमची जनाई एवढं भाग्य क्वचितच कोणत्या संतांना मिळालं असेल. कारण ते 13-14 वर्षाचं आई बापा विना लेकरू आणि एवढं खटल्याचं घर नामदेव महाराजांचं. ते सगळं कामधाम जनाईंना करावं लागायचं. आणि मग सगळं काम वगैरे आवरून भूक लागलेली असायची, काही काम शिल्लक असायचं तिथे. आणि जेवायला बसल्या की हा बाबा तिथे उभा राहायचा समोर. नामयाची जणी कोण तिचा भाव आणि जेवी पंढरीराव तिथे यायचा तो जेवण करण्यासाठी. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. मी जणांना
भांडखोर का म्हणालो माहितीये का? सगळ्यांनी प्रेमाने त्याला बोलवलं, पण जनाबाईंनी त्याला बंदिवासात कोंडला आणि त्याच्यावर मारा पण केला. हृदय बंदी खाना आणि आत विठ्ठल. सोहम शब्दाचा मारा विठ्ठल काकुळतीला आला. काकुळतीला आला त्याला. काकुळतीला आणणारी फक्त जनाई आहे, दुसऱ्या कोणात ताकद नाही. आणि मग जनाई जेवायला बसली की हा तिथे प्रगट व्हायचा. मग जनाई म्हणायची आला का, बस बस. आणि मग त्याला ते इतकं गोड लागायचं भक्ताच्या हातचं, तो असा मिटक्या मारत चव घेऊन खायचा. आणि जनाई मात्र भराभरा खायची, कारण ते काम पडलेलं असायचं सगळं. बराबर खाताना ठसका लागला की मग देवाने उठायचं, तांब्या भरून द्यायचं. अगं जने जरा हळू खा की. जनाबाई म्हणजे तुला काय नव्हते म्हणे, हळू खा. तिकडे बघितलं का कपड्याचा ढीक केवढा आहे, ती भांड्याचं भांडाड पडलंय, घर सारवायचं, अजून पाणी आणायचंय. आणि जणे मी कशाला आहे, मी आलोय ना काम करायला, तू हळू खा की. आणि मग जनाबाई प्रेमपूर्वक देवाबरोबर चर्चा करत जरा जेवण जास्त व्हायचं. म्हणाले आता तुझ्या नादात एक भाकर जास्त खाली, हे काम कोण करणार काळ्या? म्हटले मी आहे ना, मी आहे, मी करतो. आणि मग जनाबाई ते पाणी आणायला निघाली की हातीच्या पुढे जणी जाय पाणी यासी, जणी जाय पाणी यासी, मागे धावे ऋषिकेश, जणी जाय पाणी यासी. बोला जणी जाय मागे धावे पुढे पाय भिजवणे बिहात, माथा घागरी वाहात, माथा घागरी वाहात, जाय मागे तिच्या पुढे 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 धावे ऋषिकेशी का, जणी जाय पाणी असे, मागे धावे ऋषिकेश. मागाहून धावत जायचा पण पुढे जायचा. मागाहून धावत जायचं तिच्या पुढे जायचं. आणि मग काय, पाय भिजो नेदी हात आणि माथा घागरी वाहत, धुणे धुवनिया. आणि ते धुण्याचे पिळे म्हणजे तो तिकडे धुणे धुतोय, त्या पितांबराचे कोचे खवलेले कपडे धुता धुता तो शेलामध्ये यायचा, काय रे याचं मध्ये फेकून द्यायचा. आणि ती तिथे वर बसलेली कठड्यावर. मग हे सगळे धुणे पिळून ते पिळे बादलीमध्ये घालून धुणे धुवून या आणि म्हणे नामयाची जण. ती जर बघा, सगळ्यांचे लेखक वेगवेगळे अभंगाचे, पण जनाईच्या अभंगाचा लेखक कोण आहे? प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा. जनाई जर भांडी घासत असतील आत मोरीमध्ये, तर हा त्या मोरीच्या कठड्यावर बसायचा, बाजूला बोरू, त्याच्यात तो बोरू दवतीत बुडून कागद घेऊन तयारच बसायचा, कारण जनाईला कधी स्फूर्ती होईल अभंगाची सांगता येत नाही. आणि मग भांडी घासता घासता काम करता करता तिला जे स्फुरण व्हायचं तर हा लिहून घ्यायचा. ती गौऱ्या वेचायला गेली की हा पण जायचा तिच्या बरोबर. मग गौऱ्या व्यस्तानी काय व्हायचं, बऱ्याच गौऱ्या म्हणजे काय, नामयाची जणी सवे वेची, धर्माघरी पाणी वाहे झाडी. शेणी वेचायला जायचा. शेणी वेचायला म्हणजे ते गुराढोरांनी नाही का रानामध्ये शेण पाडलेलं असतं, ते वाळलेलं, त्याला शेणी म्हणतात. मग त्या शेणी गोळा करायच्या रात्री चूल पेटवण्यासाठी. मग आता बाकीच्या बायाही गोळा करायच्या आणि जनाई गोळा करायची, पण जनाईचा ढीग मोठा व्हायचा, कारण जनाई एकटी गोळा नव्हती करत ना, तिच्या बरोबर हा चतुर्भुजधारी होता. याचे 4 हात, जनाईचे 2 हात, 6 हातांनी गौऱ्या वेचल्यानंतर तिचा ढीग मोठा व्हायचा. आणि बायांना वाटायचं ही पटापटा इतकाच कस काय तिचा ढीग मोठा आणि आमचा लहान कसा काय. आता तो स्वभाव होता, मत्सर स्वभाव आहे की नाही, असतोच बऱ्याचशा बायांमध्ये. बऱ्याचशा का म्हणालो,
काही बायांमध्ये नसतो तो, म्हणजे इथल्या तर नाहीच. आणि मग तो मत्सर जागा झाला की मग त्या जनाईच्या त्या ढिगातून त्या गौऱ्या चोरायच्या. त्या जनाई तिकडे गेली काही ढिगात चोरायच्या. जनाई आल्यानंतर जनाईला कळायचं का माझ्या चोरल्यात. मग जनाई भांडायची. तिथं भांडताना एकदा काय झालं, कबीरजी आले काशीवरून. काशी विश्वेश्वराने सांगितलं होतं, देव कसा घरची कामं करतो भक्ताच्या पाहिजे का, जा म्हटले महाराष्ट्रात. ते नामदेवरायांचं उदाहरण आहे, पहा जाते त्या नामदेवरायांना भेटा जाऊन, मग तुम्हाला भक्त काय कळतील. इथं काय सारखं निर्गुण निर्गुण करत बसले, जा तिकडं. आणि मग ते कबीरजी आले होते तिकडून काशीवरून चालत चालत तिथे आले आणि विचारायला लागले, हो इथे नामदेव महाराज कुठे राहतात हो. ते म्हटले ते नामदेव महाराज वगैरे नंतर आधी आमचं भांडण सोडवा. म्हटले काय भांडण आहे तुमचं. म्हटले ही जनाई म्हणते की मी गौऱ्या घेतल्यात. मी नाही घेतल्या तिच्या गौऱ्या. ती तर म्हणते घेतले. तर जनाई म्हटले हो या बाईनी माझ्या गौऱ्या घेतल्यात, माझा ढीग मोठा होता. म्हटले पण अगं बाई हे ओळखायचं कसं आता तुझ्या गौऱ्या. म्हटले माझ्या गौरीला गौरी कान लावले तर तिच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज निघेल, ती माझी गौरी. चपापलेच कबीरजी, अरे बापरे ऐसा है क्या, देखता हूं. आणि मग त्या बाईच्या ढिगाऱ्यात गौऱ्या काढायला लागले. ती बाई इतकी चॅप्टर, तिने जनाईच्या गौऱ्यामध्ये घातल्या होत्या आत आणि तिचा ढीग तर वरतून दिला होता. त्यामुळे वरच्या 5-7 गौऱ्या काढेपर्यंत आवाज नाही. कबीरजी म्हटलं अहो काय आवाज निघत नाही. अहो थोडा दम धरा, आत आत पहा अजून. आणि मग आतल्या जनाईंच्या गौऱ्या जेव्हा हाताला लागल्या त्या कानाला लावल्या बरोबर विठ्ठल 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 हा बोले ये. आणि मग तिथे कबीरजी म्हणायला लागले धन्य हो नामदेव, धन्य हो नामदेव. म्हटले अरे बाबा मी नामदेव नाही, मी त्यांची दाशी आहे. तुमचं नाव काय. म्हटले जनाई. हो मग नामदेव जनाबाई, नामदेव जना. आणि नाचायला लागले कबीर. हे वैभव फक्त इथेच. हे हा कुछ हुआ नाही होगा नाही होता नाही बरोबर आहे, पण त्यांना हे वैभव नाही. हे वैभव फक्त आपल्या वारकऱ्यालाच आहे. ऐका नाही, हे अद्वितीय संप्रदाय, सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान हा एकमेव जगाच्या पाठीवर संप्रदाय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. विढल तुझी प्रेम खूण देवोनी आहे. ही प्रेम खूण मिळाल्यावरती जाणीव राहील का हो. अहो पण एक शंका इथे येते, या जाणीवेच्या इतक्या उत्तुंग टोकावर आल्यानंतर केवळ सगुण साकाराची भक्ती केल्यानंतर ती जाणीव जाईल का. अरे तो त्या इतकं ज्ञान ज्याने प्राप्त केलंय तो आपल्या परमात्म्याला फक्त आकारापुरता मर्यादित पाहिल का. दिसतो हा तैसा नो है अवघ्या दिशा व्यापक, विठ्ठल जळी स्थळी हरिता ढाव नाही उरला. आणि मग ही प्रेमाची खूण त्याला मिळाली की तो भक्त भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. आणि त्याच्यात आणि देवात काही अंतर राहत नाही, पुढे भक्ती चालू राहते. मग पूर्व संस्कार छंदे तो जे काही अनुवादे ते आळविलेनी ओ दे बोलता मीची. हाक मारणारा मी, त्या हाकेला ओ देणारा मी, कारण आम्ही दोन नाहीच. तेवी आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. तो अर्जुन आणि मी कृष्ण हे फक्त नावं राहिली बाहेर. वाचून अंतवट वस्तू विचारे मी तेची ते. हे अनुभवाची नोहे हे बोलायचे, हे शब्दात कसं व्यक्त होणार. मग अशी दशा प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात असं जर प्राप्त झालं ना देवा, मग मी सुखाने व्यवहारामध्ये वर्तन करेन.
उरलेल्या चरणांचे सरळ अर्थ सांगतो. मग मी व्यवहारी असे न वर्तत. जर तुझ्या ह्या प्रेमाची खूण मला मिळाली, मग उर्वरित जीवनामध्ये जो काही क्रमप्राप्त व्यवहार आहे, आले भागा ते करीतो, तुझे नाव उच्चारितो. मग मात्र व्यवहारात असताना त्या व्यवहाराचा संसर्ग मला होणार नाही. त्या व्यवहारापासून आत्मरूपाने मी अलिप्त राहील, निर्लेप राहील, अस्पर्शित अचुंबित राहील. तैसे भोग्य आणि भोगता, दिसे आणि पाहता, हे सरले अद्वैता पुटा माझी. जीवनमुक्ती विवेक, जीवनमुक्ती दशा प्रकरण, जीवनमुक्ती दशा प्रकरणामधले अवयव. कैवल्या ही चढावा, करीत जयाची विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. आणि मग त्या भक्ताला भक्ती करावी लागत नाही, तो जे करतो ती भक्ती. आणि पूर्वीचे संस्कार भक्तीचेच असतात, त्याच्याकडून भक्ती होतच असते, त्याने केली नाही तरी ती होत राहते. अरे त्याचा संसार सुद्धा परमार्थ रूप आहे. तो करीते तुली पूजा, तो कल्पितो जप माझा, तो निजे हे कपिध्वजा समाजी माझी. आत्मा त्वम गिरिजा मती सहचरा प्राणा, शरीरम गृहम पूजा ते विषय उपभोग रचना. निद्रा समाधी स्थिती, संचार पदयो प्रदक्षिणा स्तोत्राणी सर्वा गिरो. यत यत कर्म करो मी तत्त अखिलम शंभो तव आराधन. तो त्यांनी पाहिलं तरी त्याला शिवदर्शनाचा सोहळा आहे, त्याचं चालणं ही प्रदक्षिणा आहे, त्याने विषयाचा घेतलेला उपभोग ही त्याची पूजा आहे, त्याची झोप ही समाधी आहे. जे जे काही कर्म आहे ते त्यालाच अर्पण होतंय. म्हणून का अर्पण होतंय? कारण त्याच्यात आणि देवात काही भेदच राहिला नाही, अभेद स्वरूपाला प्राप्त झाले. अरे एकच तत्व पण दोन रूपांनी नटलं, भक्तही तोच झाला आणि देवही तोच झाला. कशासाठी? आनंदाचा उपभोग घेण्यासाठी. आणि म्हणून ही स्थिती मला देवा प्राप्त होईल तुझ्या प्रेमाच्या खुणेने, तुझ्या भक्तीने, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीने. मग मी व्यवहारामध्ये आनंदाने विचरण करील. मग मी व्यवहारी असे न वर्तत. जेवी जळा आत पद्मपत्र, पाण्यात ते कमळाचं पत्र जसं त्या पाण्यापासून अलिप्त असतं, तसा मी अलिप्त असेल. म्हणाले मग ही निंदास्तुती तुमच्या कानावर पडेल ना, तर म्हणतायत त्या समाधीमध्ये त्या असलेला तो योगीराज जसा समाधीमध्ये गेल्यानंतर त्याला बाहेरच्या व्यवहार कळत नाही, तशी मला त्याची समाधी तरी एक देश स्थित आहे, पण माझी चालता बोलता फिरता ही समाधी. अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुधी, तशी माझी समाधी चालता बोलता फिरता असेल. या कानांवर जरी ही निंदा आणि स्तुती पडली तरी आत्मरूपाने ती मी ऐकणार नाही, माझ्या आत्मस्वरूपापर्यंत ती पोचणारच नाही. आणि देखोनी न देखे प्रपंच हा सृष्टी, या डोळे या प्रपंचाला पाहतील, हे काम त्या प्रपंचातलं कार्य करतील, परंतु आत्मरूपाने मी मात्र अक्रिय असेल, निष्क्रिय असेल. मी मात्र त्या आनंदाच्या महासागरामध्ये निमज्जन करीत असेल. म्हणून देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, आणि स्वप्नीची या सृष्टी चेहल्या जेवी. स्वप्नातून जागा झालेल्या मनुष्याला जसं जग दिसत नाही, तसं मी जागृतीत असताना सुद्धा आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मी हे जग डोळ्यांना दिसत असूनही आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मी पाहणार नाही. असा मी त्या आनंद स्वरूपाला प्राप्त होईल. आणि हे करण्यासाठी, ही स्थिती प्राप्त करण्यासाठी मी तुझ्या पायाजवळ आलेलो आहे. कृपा करून हे मला तू प्रदान कर. आणि जर हे सगळं दिलं आणि एवढं जर दिलं नाही, तर हा जो खटाटोप मी आतापर्यंत केला तो सगळा मला शीण वाटत आहे की नाही. तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तोशी न वाटत असे. मग मी व्यवहारी असे न वर्तत. जेवी जळा आत पद्मपत्र, यथामती यथा अवकाश. माऊलींनी जशी बुद्धी दिली, श्री गुरूंनी जशी कृपा केली, ती झालेली सेवा प्रातस्मरणीय गुरु नामदेवजी महाराज सारंग यांच्या चरणी अर्पित करून सेवेला येथेच करू. विठोबा जय. आता बुक्का पुढे, तो बुक्का पुढे बाबांना. अहो ह्या कीर्तन संपवण्याच्या गडबडीमध्ये वेळ जास्ती झाला, कीर्तन संपवायचं म्हणून लवकर उरकत होतो. माझ्या हेही ध्यानात राहिलं नाही की हार पहिला बाबांना घालायला पाहिजे होता, मीच घालून घेतला. जाऊ द्या, आमच्या दोघात कुठे फरक आहे, आम्ही एकच आहोत. ज्ञानेश्वर
तुका म्हणे ऐसे झाली या वाचन.